नमस्ते, मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज इराण इस्रायल युद्धाबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. काल रात्री इराणने इस्रायलवर मोठा मिसाईल हमले केले. शाहीन मिसाईल आणि फता मिसाईल या दोन्ही मिसाईलनं इस्रायलमध्ये हाकार माजवलेला आहे. इस्रायलीचे लष्करी ठिकाणे आणि सुरक्षा व्यवस्था मोसाद सारखी जी काही त्यांची कार्यालय आहेत त्या ठिकाणी बंबारी करून मिसाईल हमले करून इस्रायलला मोठी हानी पोचलेली आहे. इस्रायल देखील इराणवर मोठ्या संख्येनं आपले ड्रोन हमले मिसाईल हल्ले करत आहे. असं असताना इस्रायलची डिफेन्स सिस्टीम जी आहे ती डिफेन्स सिस्टीमला तोडून अनेक मिसाईल्स इस्रायलमध्ये पडलेली आहेत. काही मिसाईल नागरी वस्तीमध्ये पडलेले आहेत. लष्करी तळ उद्ध्वस्त झालेले आहेत आणि इस्रायल एकाकी पडू लागलेला आहे. आणि अमेरिका आपल्याला मदत करेल किंवा युद्धामध्ये भाग घेईल असं वाटत असताना अमेरिकेने 2000 किलोमीटरच्या आसपास असलेले जी त्यांची लष्करी तळ आहेत ते त्यांनी मागे हलवलेले आहेत. त्यावरून इराणची ताकद वाढलेली आहे आणि इस्रायलला त्याची क्षती होते आहे. आणि तात्काळ युद्धबंदी व्हावी म्हणून इस्रायल देखील प्रयत्न करत आहेत. रशिया आणि पुतीन यांच्यामध्ये चर्चा चालू आहे. चीन देखील यामध्ये मदत करत आहे. युद्ध थांबलं पाहिजे आखाती देशामध्ये, जेणेकरून सार्वजनिक शांतता बहाल होईल आणि व्यापार उद्यम चांगलं होईल. बघूया आता काय होतंय. रशियाची भूमिकेला अमेरिका साथ देते का? थोड्याच दिवसात त्यामध्ये समजून येणार. याबद्दल आपलं म्हणणं आहे काय? कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.